तर मित्रांनो, आलोय मी म्हैसूरला आणि आपण म्हैसूर मध्ये बघणार आहोत काही फेमस फूड स्पॉट. तुम्ही माझ्या बरोबर येताय, चला तर मग जाऊया आतमध्ये. पहिला फूड स्पॉट कव्हर करण्यासाठी मी चाललोय नाझारबाद मेन रोड या ठिकाणी. म्हैसूर मधला मोस्ट फेमस डोसा आहे या ठिकाणी, विनायका मैलारी डोसा. आणि 1938 पासून चालू आहे. भरपूर फिल्म स्टार त्याचबरोबर पॉलिटिशियन सुद्धा या ठिकाणी येत असतात डोसा खायला. अगदी साधं आणि छोटंसं हे ठिकाण होतं, पण गर्दी मात्र भरपूर होती. या ठिकाणी मिळालेले अवॉर्ड्स आणि फोटो सुद्धा लावलेले आहेत. आतमध्ये गेलो, खूप गर्दी होती, सगळे टेबल भरले होते आणि सगळीजण अगदी मनापासून वाट बघत होते या डोशाची. 55 रुपयाला हा डोसा आहे, प्लेन किंवा मसाला डोसा. तयार होत आहे आता चटणी. या ठिकाणी चुलीवर हा डोसा तयार केला जातो. आता लाकडं टाकली जात आहेत आणि चांगली आग पेटवून घेतली आहे, जेणेकरून चांगला ताव बसेल. त्यानंतर तवा पूर्ण घासून घेतलेला आहे आणि आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकून आता हे पीठ व्यवस्थित मिक्स केलं जाणार आणि त्यानंतर सोडले जाणार या तव्यावर खूप सारे डोसे. बघताना तर खूपच भारी वाटत होतं. थंडीच्या दिवसामध्ये या तव्यासमोर उभारून काम करणं सोपं आहे, पण उन्हाळ्यामध्ये मला वाटतंय खूपच मेहनतीचं काम आहे. आता यानंतर तूप घातलं जातंय अगदी व्यवस्थित. त्यांनी सांगितलं आम्ही स्वतःच हे तूप तयार करतो. आता या डोस्यांना पलटी मारले जाणार आणि खरपूस अशा पद्धतीने भाजलं जाणार. डोश्यावर दिली जाणारी भाजी ही वेगळ्या प्रकारची असते. मला मिक्स व्हेजिटेबलची भाजी असं सांगण्यात आलं. आता या लोणी डोस्यावरच ही भाजी टाकली जाणार आणि त्यानंतर याला फोल्ड करून आता सर्व करणार. या सर्व डोस्यांवर पुन्हा एकदा वरून लोणी लावलं जाणार. बघा, आता पूर्ण क्वांटिटीमध्ये इथं डोसे तयार झालेले आहेत आणि चमच्याच्या साहाय्यानं लोणी लावलं जात आहे. याच्याच बाजूला मोठ्या आकाराचं इडली पात्र सुद्धा होतं. पात्रामध्ये आता पीठ भरण्याचं काम चालू आहे. त्यावर एक कापड सुद्धा टाकण्यात आलेलं आहे, इडली चिटकू नये म्हणून. आता इडली पात्रामध्ये इडलीचे हे मोठे ट्रे ठेवले जात आहेत. अगदी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी इडली होते आणि आता इडली तयार झालेली आहे. पूर्ण रूम मध्ये वाफच वाफ पसरली आणि मऊ लुसलुशीत अशी इडली तयार झाली आणि त्यावर थोडंसं पाणी लावून भाजू नये म्हणून ही इडली काढण्यात आलेली आहे. बघा किती मस्त दिसते ना. बघूनच तोंडाला पाणी सुटलं आणि बाहेरच्या बाजूला आता डोसे सर्व केले जात आहेत. अगदी आग्रहानं या ठिकाणी हे पदार्थ वाढले जातात. बिलाचं नंतर बघितलं जातं. एक जण बसल्या ठिकाणी 2-3 डोसे खात होते. आता ही चटणी सुद्धा एकदम पातेलभर तयार करून ठेवलेली आहे. कस्टमरना काही प्रॉब्लेम आला तर ते रिटर्न सुद्धा करू शकतात हा डोसा. मी पण डोसा आणि इडली दोन्ही ट्राय करण्यासाठी घेतलं होतं. बघा, ही भाजी टाकलेली आहे आतमध्ये आणि आता चटणी सुद्धा आलेली आहे. मिक्स व्हेजिटेबल भाजी सांगितले, पण यात कांदाच जास्त दिसायलाय. टेस्ट वेगळी आहे, युनिक आहे आणि डोसा एकदम फ्लफी आहे. त्याच्यावर तूप घातले मित्रांनो, देशी घी आणि चटणी. प्युअर खोबऱ्याची चटणी आहे, ज्यामध्ये जास्त काही ऍडिशन्स केलेलं नाही त्याने. खोबरे आणि मिरची फक्त आहे यामध्ये. मित्रांनो, इडली पण आलेली आहे आणि त्याचबरोबर तीच भाजी दिलेली आहे, स्पेशल मिक्स भाजी. आणि या ठिकाणी आहे खोबऱ्याची चटणी आणि इडली बघू शकता एकदम फ्लफी आहे. आणि लोणी सुद्धा दिलेला आहे. वा, भाजी टेस्ट आणखीन वेगळी लागते आणि इडली पण एकदम मऊ आणि लुसलुशीत आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण दुसऱ्या स्पॉटवर आलेलो आहे. चामुंडी हिल रोड आहे, त्या ठिकाणीच म्हैसूर पाक बनतोय. वर्ल्ड ऑफ म्हैसूर पाक म्हणून या ठिकाणी फेमस आहे आणि जगाला छान असं एक स्वीट खायला मिळालं. चला तर मग बघूया. खूप मोठा आहे हे स्टोर, भरपूर मोठं ठेवलंय आणि इतर पदार्थ पण या ठिकाणी आहेत. या ट्रेच्या समोरच्या बाजूला रेट दिलेला आहे, तुम्ही पॉज करून बघू शकता. यामध्ये सुद्धा वेगवेगळे व्हरायटीचे इथं म्हैसूर पाक आपल्याला बघायला मिळतात.
समोरच काचेमध्ये आपल्याला म्हैसूर पाक तयार करण्याची फॅक्टरी दिसते. अगदी क्लीन आणि नीट मला दिसत होती. बघा, काच लावून हे सगळे पदार्थ कसे तयार होतात ग्राहक बघू शकतात आणि खरेदी सुद्धा करू शकतात. फारच मोठं धाडस यांनी केलेलं आहे, पण स्वच्छता पण तेवढीच ठेवलेली आहे. या ठिकाणी आता कटिंगचं काम चालू आहे. मशीनद्वारे म्हैसूर पाक कट केले जात आहेत, अगदी व्यवस्थित एका साईजमध्ये. आता एका ट्रेमध्ये लावले जाणार आणि डिस्प्लेला आणून विकले जाणार. याचबरोबर आणखीन एक महत्वाचा आणि फेमस म्हैसूर पाकचा स्पॉट या ठिकाणी आहे, देवराजा मार्केटमध्ये. देवराज मार्केटमध्ये आलेलो आहे आणि गुरु स्वीट मार्ट आहे. या ठिकाणी हे सगळ्यात मोठं आणि जुनं शॉप आहे. या ठिकाणी म्हैसूर पाक फेमस आहे. चला तर आपण टेस्ट करूया. आणि याच ठिकाणी फ्रूट मार्केट सुद्धा आहे. देवराज मार्केटमध्ये भरपूर असे फळभाज्या, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची फुलं पण मिळतात या ठिकाणी. चला, भरपूर फेमस आहे. आणि त्याचबरोबर इतर वेगवेगळे स्वीटचे आयटम सुद्धा या ठिकाणी खूप मिळतात. आणि हिस्ट्री बघायला गेलं तर या ठिकाणी हिस्ट्री लिहिली आहे. या ठिकाणी सुद्धा अगदी म्हैसूर पाक घेण्यासाठी लाईन लागली होती आणि खूप सारी लोक किलोपेक्षा जास्त म्हैसूर पाक इथून खरेदी करून घेऊन जात होते. मी सुद्धा ट्राय करण्यासाठी, टेस्ट करण्यासाठी म्हैसूर पाक घेतला आणि स्वतः खाऊन बघितला. खूपच मस्त होता. तोंडात टाकल्या विरघळत होता आणि एकदम मऊ होता. तुपामध्ये तयार करण्यात आलेला असल्यामुळे त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचा सुगंध जाणवत होता. आम्ही गेलो तिसऱ्या स्पॉटवर. आता तर मित्रांनो, आता तिसऱ्या स्पॉटवर आलेलो आहे. गांधी सर्कल या ठिकाणी देवरा मार्केट आहे. त्यासमोर एक RRR हॉटेल आहे, खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी केळीच्या पानावर जेवण मिळते. त्याचबरोबर बिर्याणी या ठिकाणची प्रसिद्ध आहे. आपण बघणार आहोत काय काय मिळतंय आणि किती रुपयाला आहे, सगळी माहिती घेऊया. चला आपण आज जाऊया. या ठिकाणी सुद्धा फुल गर्दी होती. टेबल बुक करण्यासाठी सुद्धा बरेच लोक उभारली होती. त्यानंतर आत घुसलो, आतमध्ये टेबल भरले होते. केळीचे पान देण्यात आलं. आजूबाजूला बघितलं, केळीचं पान सगळेजण धुत होते, म्हणून आम्ही पण पाणी मारून पुसून घेतलं व्यवस्थित. अगदी RRR हॉटेलमध्ये येऊन बसलेलो आहे आणि केळीची पानं दिलेली आहेत. आणि बघूया आता काय येतंय. थाळी तर जरा युनिक आणि वेगळी वाटते आहे आणि त्यामध्ये चपाती नाही आहे असं कळाले. सगळे केळीच्या पानं आता धुवून घ्यायला लागलेत सगळेजण आणि आम्ही आता जेवायला बसलोय. बराच वेळ झाला टेबल कुठलंही मोकळं होत नव्हतं आणि आमच्या समोर बिर्याणी आली. 245 रुपयाला ही बिर्याणी आहे आणि 225 रुपयाला ही व्हेज थाळी आहे, जी अनलिमिटेड आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि एक स्वीट देण्यात आलेलं आहे. आणि राईस तर अनलिमिटेड देतच असतात. अगदी पातेली घेऊनच फिरत असतात लेडीज. हे काय पल्ल्या, बीन्सची भाजी आणि डाळ देण्यात आली. बिर्याणी तर आयुष्यामध्ये भरपूर खाल्लेल्या आहेत मित्रांनो, पण ही बिर्याणी बघू शकता, ही 250 रुपयाला आहे. चिकन बिर्याणी आणि याच्यावर लिंबू दिलेला आहे, ग्रेव्ही दिली आहे आणि रायता दिला आहे. पण टेस्ट करून बघूया जरा असं काय काय बिर्याणीमध्ये. फुल गरम आहे. लिंबू थोडा पिळायलाच पाहिजे याच्यावर आणि हे थोडंसं टाकूया. मोठे मोठे पीस आहेत यामध्ये आणि मसाला कमी आहे, जास्त नाही आहे मसाला. तांदूळ मला क्वालिटी वाटतोय बघून तरी. चांगली आहे बिर्याणी, मस्त आहे. तांदूळ क्वालिटी आहे, म्हणजे ग्रेव्ही त्यावर टाकली त्याची टेस्ट भरपूर आली आहे. वा, चिकन बघा, मला काय मसाला जास्त नाही आहे कारण मोठे पीस आहे त्याचे. चिकन बिर्याणी घेतली मी. बिर्याणी चांगली आहे. समोरच्या बाजूला एक माणूस बसलेला, त्याने बघा काय काय ठेवून गेला इथं. स्वीट खाल्लेलं नाही, राईस खाल्लेलं नाही, पापड तसेच ठेवलेत, पदार्थ तर भरपूर दिल्यात. फुल्ल गर्दी आहे मित्रांनो या ठिकाणी आणि बरीच जण केळीच्या पानावरचं जेवण जेवत आहेत. फार गर्दी आहे, फार. अशीच गर्दी असते कायम. ऐसा ही भीड़ रहता है कब सब टाइम ऐसा ही भीड़ रहता है. 11 to 5 भीड़ रहता है. हाँ, नहीं तो 7 to 11. गर्दीतनं धक्काबुक्की करत आम्ही या ठिकाणी आत गेलो आणि धक्काबुक्की करतच बाहेर आलो. खूप गर्दी आहे, तुफान गर्दी आहे आणि बाहेर आलेलो आहे सक्सेसफुली. चला. त्याच पुढच्या बाजूला देवराजा मार्केटमध्येच आणखीन एक स्पॉट आम्हाला बघायला मिळाला. अगदी जुन्या पद्धतीचं हे कोल्ड्रिंक हाऊस आहे.
या ठिकाणी रेट सुद्धा दिलेले आहेत, तुम्ही पॉज करून बघू शकता. वेगवेगळ्या व्हरायटीचे आईस्क्रीम आणि गडबर आईस्क्रीम या ठिकाणचं खूप फेमस होतं. आतमध्ये वाकून बघितलं, अगदी जुनी वाईब या ठिकाणी येत होती. झाकपूक LED लाईटच्या दुनियेमध्ये हे हॉटेल अगदीच उठून दिसत होतं. या ठिकाणी मी गेलो होतो आणि मसाला सोडा इथला आईस्क्रीम वगैरे फेमस वाटायला मला. असं ओल्ड आहे आणि जे काय या ठिकाणी आहेत, जे व्यक्ती मालक आहेत, कामगार दिसत आहेत, ते सगळे वयस्कर दिसत आहेत. मला सगळे एकापेक्षा एक वयस्कर आहेत आणि आपण आता शूटिंग करतो. त्यानंतर संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी गेलो सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध झालेला हा एक पदार्थ आणि उस्मान भाई यांचा ड्राय गोबी खाण्यासाठी. गर्दीमधून वाकून बघितलं तर ड्राय गोबी तळण्याचं काम चालू होतं. बघा किती स्लो, अगदी व्यवस्थित पद्धतीनं हे तळले जातात आणि मोठ्या कढईमध्ये. ₹70 ही प्लेट आहे. या ठिकाणी आलेलो आहे आणि उस्मान ड्राय गोबी बघू शकता तुम्ही, किती गर्दी आहे. जवळजवळ 15-15 मिनिटं वेटिंग इथं थांबलेले आहेत लोक आणि या ठिकाणची प्रसिद्ध आहे. ₹70 प्लेट आहे. बघूया आपण कशी आहे. बरीच लोक इथं आलेले आहेत आणि ट्राय करतायत. व्हिडिओ बघून बरीच लोक आले आहेत, कारण की सोशल मीडियामध्ये भरपूर प्रसिद्ध आहे. खरंच हे टेस्ट चांगली लागते का बघायचं आपल्याला. चला. आता मस्त मैसूरच्या लईच लोक इथं व्हिजिट करतात. कुपन घेण्यासाठी ग्राहकांची धडपड तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि ड्राय गोबी हा पदार्थ आता तयार झालेला आहे. अगदी अलगद हाताने त्यांनी एका पाटीमध्ये काढून घेतला. विदेशी लोकांना सुद्धा या पदार्थाचा नाद लागलेला आहे. बघू शकता किती वेळ उभारली आहे गर्दीमध्ये आणि ही ड्राय गोबी खाऊनच गेली ती. बघा अजून मिळालेलं नाही लोकांना, फुल्ल गर्दी आल्या, अजून मिळालेलं नाही. अनेक फूड ब्लॉगरनी आणि पत्रकारांनी या ड्राय गोबीला चांगले अवॉर्ड सुद्धा दिलेले आहेत. वेगळ्या प्रकारची चटणी सुद्धा या ठिकाणी मिळते. आता प्लेट लावले जात आहेत. फॉरेनर आहे म्हणून कुठलंही कौतुक न करता तिला आधी दिलेलं नाही, अगदी नियमानुसार वेळेनुसारच तिला मिळालं. मस्त कुरकुरीत आता ड्राय गोबी तयार झालेला आहे आणि मी स्वतः टेस्ट केली. मित्रांनो 15 ते 20 मिनिटं मी थांबलो हे ड्राय गोबी खाण्यासाठी आणि बघू शकता एवढी प्लेट ₹70 आपल्याला मिळालेली आहे आणि याच्याबरोबर एक स्पेशल चटणी दिली आहे. मला माहित नाही कसली आहे, टेस्ट करून बघतो. कांदा दिला, लिंबू दिला. बघा ऍक्च्युअली मध्ये पहिला स्लॉट असल्यामुळे एवढी गर्दी होती, पण तेल मी बघितलं चांगल्या क्वालिटीचं वापरलेलं, म्हणजे नवीनच होतं तेल आणि मोठ्या आकाराचे कटिंग केलं पीस आणि कुरकुरीत असं झालेलं आहे. टेस्ट छान आहे पण 65 सारखी नाही आहे, कुरकुरीत आहे. ठीक आहे, तुम्ही येऊन ट्राय करू शकता या ठिकाणी. म्हैसूरला किती रुपये खर्च येतो, कसं जायचं, कुठं राहायचं, ही सगळी माहितीचा आणखीन एक व्हिडिओ पोस्ट होणार आहे. त्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा हे चॅनल आणि बघत राहा अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओज.